हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 19. पुढे दृष्टीचैनी अलगे, खोची की निवटे मागे. येवडे या जैता नेघे, आपण पे जो. अर्थात सद्गुरूच्या दृष्टीच्या अग्रभागाच्या अणकुचीदार टोकाने खोचल्यावर देहभाव नष्ट होतो, तथापि याचे श्रेय तो जराही घेत नाही. अध्यात्मात सर्वात कठीण प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे देहभाव नष्ट कसा करायचा. कितीही साधना उपासना करावी, कितीही जपजाप्य करावे, एकाग्र व्हायचा कितीही आटापिटा करावा, तरीही नेहमी ये रे माझ्या मागल्या हा देहभाव जाता जात नाही. तो आपल्या ठाण मांडून बसलेलाच राहतो. किती आणि किती निरनिराळे आणि किती प्रकारे प्रयत्न करावेत, आपण या देहभावापुढे हार खातो. तो गोचडीसारखा आपल्याला चिकटलेलाच राहतो. तो आपल्याला सोडत नाही. कारण अगदी साफ आहे. आपण जन्माला आल्यापासून हा देहभाव आपला सोबती आहे. आपण लहानपणी नैसर्गिक देहधर्म जेथे असू तेथेच करत होतो. त्याची सूचना आपण रडून आवाज काढून व्यक्त करत होतो. लगेच आपली माता धावत येऊन त्याची स्वच्छता करत होती, वर आपले लाड करत होती. आपण हा नैसर्गिक देहधर्म किती छान करतो याचे गुणगान गात होती. आपल्याला भूक लागायच्या आधीही आपली माता आपल्याला घास भरवत होती, पाणी पाजत होती. ती बिचारी आपल्याला भूक लागायची वाटही पाहत नव्हती. वेळच्या वेळी कदाचित त्याआधीच आपल्याला अन्न पुरविले जात होते, पाणी पाजले जात होते. आपला देह धष्टपुष्ट कसा होईल याची काळजी घेतली जात होती. आपल्याला कसे तरीच होत होते, त्यामुळे कळवळून आपण जोरजोरात फक्त रुदन करत होतो. आपल्याला बरे नाही हेही आपल्याला समजत नव्हते, तसे सांगताही येत नव्हते. याची दखल घेऊन आपल्यावर उपचार केले जात होते. आपल्याला छान छान विविध रंगसंगती असलेले कपडे घातले जात होते. पावसा थंडीपासून आपले रक्षण केले जात होते. त्यात आपण सुंदर दिसतो, रुबाबदार दिसतो म्हणून कौतुक केले जात होते. आपले फोटो काढले जात होते, ते मोठे करून भिंतीवर टांगले जात होते. आपल्याला उचलून खांद्यावर, कडेवर, मांडीत घेऊन थोपटून गाणे म्हणून निजविले जात होते. आपण झोपल्यावर तेथे शांतता राखली जात होती. आपण मोठे झाल्यावर आपण सर्वात जास्त महत्त्व देतो ते देहाला. कारण याचेच बाळकडू जोपासत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. त्याचे लाड पुरविण्यासाठीच जणू काही आपण काम करतो, खरेदी करतो, थोडक्यात म्हणजे जगतो. प्रत्येक वासना, कामना, इच्छा ही देहभावामधून निर्माण होते आणि ती पुरवण्याचा आपण सतत प्रयत्न करतो, नवे आटापिटा करतो. अशा प्रकारे हर प्रकारे आपल्या देहाची काळजी लहानपणापासून घ्यायची या देहाला सवय झालेली आहे. या आणि अशा कारणांमुळे देह म्हणजेच आपण हा भाव दृढ झाला आहे आणि तो प्रतिदिनी वाढत जात आहे. देहाला काही केले की ते आपल्याला केले ही भावना आपल्याला सहजच होते. देहाची हेळसांड आपल्याला सहन होत नाही. पुढे आध्यात्मिक दृष्टी आल्यावर आपल्याला सत्य जाण येते की आपण म्हणजे आत्मांश आहोत, आपण देह नाही. आता आपण देहभाव क्षीण व्हावा, नष्ट व्हावा यासाठी झटू लागतो. अध्यात्म, सत्संग, सद्गुरूचा सहवास इत्यादी करून ज्ञानयोगाने आपण जाणून घेतो की आपण आत्मांश आहोत. ज्ञानयोगाने आपल्याला संचित म्हणजे काय ते समजते. आता आपण संचित संपावे म्हणून नियतीने प्राप्त करून दिलेले कर्म करू लागतो. हा कर्मयोग असतो. हाती माळ आणि मुखी नाम घेऊन नामस्मरणात आपण सर्व विसरून जातो. भक्तियोग सुरू होतो.
आता तरी देहभाव क्षीण व्हावा की नाही. परंतु उपभोगाची ती संधी चालून येते. जणू जादूगाराने संमोहित करावे अशा प्रकारे आपल्या ज्ञानयोगाची जागा उपभोग कसा घ्यावा हे ज्ञान घेते. आध्यात्मिक ज्ञानावर भौतिक ज्ञानाचे पांघरूण घातले जाते. उपभोगाची क्रिया हा कुकर्मयोग होतो. जपमाळ दूर केली जाते, उपभोग घेतला जातो. सर्व काही झाल्यावर आपण जे काही केले त्याचे बुद्धीकडून उदात्तीकरण केले जाते. अरे एखाद्या वेळेस हे असे चालायचेच. पुन्हा ती संधी येईपर्यंत साधना उपासना जोरात सुरू होते. एखाद्या प्रशांत क्षणी आपण आपल्याजवळ असतो आणि विचारमंथन सुरू होते की या सर्वांमधून बाहेर कसे व्हायचे. लहानपणापासून काहीही मिळवायचे म्हणजे त्यासाठी बुद्धी ज्ञान वापरायचे, कर्म करायचे. त्यासाठी आवश्यक असल्यास आर्जवे करायची ही सवय झालेली असते. यामुळे या सर्वांमधून बाहेर होण्यासाठी आपण अनंत उद्योग, खटपट, कष्ट करत असतो. तथापि यात यश येत नाही. ते नाठाळ मन आणि तो उपभोगांना सवकलेला देह वठणीवर येत नाही. संधी आली की तो आपल्यावर स्वार होतो आणि इप्सित साध्य करतो. तेव्हाच शांत होतो आणि पुन्हा आपल्याला अध्यात्मासाठी मदत करू लागतो. यावेळी तो कृपाळू सद्गुरू धावून येतो, आपल्याला महाविस्मयचकित करतो. माऊली सांगतात की सद्गुरू आपल्याला त्याच्या ज्ञानमय दृष्टीच्या अणकुचीदार धारदार टोकाने खोचतो आणि आपल्या बाह्य ज्ञान, कर्म, भक्ती इत्यादी क्रिया बंद करतो. आपल्याला अक्रिया योग शिकवितो आणि अद्वैताचा अनुभव करवितो. त्या योगे तो आपल्याला सरळ अन्नमय कोश ओलांडून प्राणमय कोशात नेतो आणि तेथून मनोमय कोशात नेऊन त्या पलीकडे विज्ञानमय कोशात स्थिर करतो. येथे आपल्याला आत्मानुभूती प्राप्त होते. त्या योगे आपला आनंदमय कोशात प्रवेश होतो. यथाकाळी ते दिव्य द्वार उघडते. आपण मुक्त, सायुज्यमुक्त होतो. सद्गुरूला विचारावे की आपण ही किमया कशी केली, तर तो म्हणतो, मी काहीही केले नाही. मी आपल्याला कोठे काय कसली क्रिया करायला दिली आहे. मी तर आपल्याला काहीच शिकविले नाही. ओवी क्रमांक 20. लघुत्वाचेनी मुद्दले बैसला गुरुत्वाचे सेले, नसुनी नाथिले सदैव जो. अर्थात एखादा अज्ञानी किंवा एखादा अर्धवट ज्ञानी गुरुपदी स्वतःला प्रस्थापित करतो. सत्य ज्ञानाचा निराश करूनही केवळ दैववशात तो गुरुपदी असतो. शेकडो वर्षांपूर्वी माऊलींनी या ओवीत जे सांगितले आहे ते आज 2016 सालीही तंतोतंत लागू आहे. माऊली सांगत आहेत की एखादा अज्ञानी अर्धवटराव केवळ 4 पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला, प्रत्यक्ष दर्शनी साक्षात्कारी नसलेला असा स्वतःला योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरू म्हणून जाहीर करतो. भगवे पांढरे कपडे घालतो, दाढी केस वाढवितो, 4 पुस्तके वाचून स्वतःकडून मर्यादित परंतु जनतेत विद्वान असल्यासारखा बोलतो. कारण त्याला बोलून छाप पाडायची कला अवगत असते. जाहिरातबाजी करण्यात तरबेज असतो. धंदा करण्यात पटाईत असतो. 4 सुप्रसिद्ध असलेली पुस्तके आणून त्यामधून गोषवारा तयार करून स्वतःचे पुस्तक प्रसिद्ध करतो. या अशा लिखाणाच्या जोरावर तो भाषणे प्रवचनेही देतो आणि हा असा समाजात योगी म्हणून मान्यता पावतो. याला मग सभेचा प्रमुख वक्ता किंवा अध्यक्ष किंवा उद्घाटन करण्यासाठी किंवा प्रकाशन करण्यासाठी म्हणून भरपूर सुपाऱ्या येतात. येतो तो सर्वत्र मिरवितो. अशांना चुकूनही कधी विचारू नका की हे असे मिरवत बसल्यावर तुम्हाला स्वतःला साधना, उपासना, चिंतन करायला वेळ केव्हा मिळतो. कारण लोक तुम्हाला वेड्यात काढतील. अशा या अर्धवटाला शिष्य साधक मिळतात.
त्यातील ज्यांना खरोखरच योगज्ञान हवे असते ते त्याला लवकरच सोडून जातात. उरलेले स्वतःला साधक, योगी, अध्यात्माची आवड असलेले असे म्हणवून घेऊन मिरविण्यात धन्यता मानणारे असतात ते टिकतात. ते त्याचा भरपूर उदो करतात. त्याला वर्तमानपत्र, मासिके, चॅनेल यावर झळकवितात. सरकार दरबारी मान मिळवून देतात. यात वाहत्या गंगेत हात धुतल्यासारखा स्वतःचाही डांगोरा पिटवून घेतात. यासाठी भरपूर धन खर्च करतात. थोडक्यात काय तर या भौतिक जगतात मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी अशी अवस्था आणि व्यवस्था आहे. स्वतः काहीही सृजन न करता अगोदरच प्रसिद्ध असलेले जे उपलब्ध आहे त्याची मोड तोड जोड करायची आणि त्याची वाट लावायची. पुलंनी अनेक व्यक्तिचित्रे शब्दबद्ध केली, तथापि चुकूनही कोणाच्याही वैयक्तिक खाजगी गोष्टींना धक्का लावला नाही. नानासाहेब पेशव्यांचे शहाणपणा, चतुराई अधोरेखित करायची नाही. त्यांचे खाजगी वैयक्तिक जीवन उघडे करून त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायची. येथे बालगंधर्वांच्या स्वर्गीय नाट्यपदाच्या गायनालाच फक्त अधोरेखित न करता त्यांचे खाजगी वैयक्तिक जीवन उघडे करून त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायची. बाजीराव पेशव्यांचा पराक्रम सांगायचा नाही, त्यांची मस्तानी उगाळायची आणि त्यांचे खाजगी वैयक्तिक जीवन उघडे करून त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायची. कट्यारसारख्या अजरामर कलाकृतीचा चेंदामेंदा करायचा. बालगंधर्वांसाठी स्वयंवर लिहिले गेले, छोटा गंधर्वांसाठी देवमाणूस लिहिले गेले, राम मराठे यांच्यासाठी मंदारमाला लिहिले गेले, वसंतराव देशपांडे यांच्यासाठी कट्यार लिहिले गेले, कीर्ती शिलेदारसाठी स्वरसम्राज्ञी लिहिले गेले. भविष्यात राहुल देशपांडेसाठी असेच काही छान लिहिले जाईल. असे काही सृजन न करता अज्ञानी, अर्धवटराव, दुर्बोधी मर्कटी लीला करतात आणि पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवितात. कारण या कलियुगात यांची चलती आहे. यावरून या ओवीत माऊली जे काही सांगत आहेत त्यावरून आपण बोध घ्यायचा आहे. अशा अज्ञानी, अर्धवटराव, दुर्बोधी मूर्खांपासून सावध राहायचे आहे. योग्य गुरु करूनच अध्यात्म साध्य करायचे आहे. हरिओम.